गिरायकच चालू ना, मग काय झालं इकडं? गिरायक काय जप्ती पडली कुठं? काय गिरायक करायचं बघ. 4-4, 5-5 तास बाबाला माझी मोडायला वेळ भेटला नव्हता. आणि आता 8-8 दिवस पाहत होते गिरायकच कोणी नाही ना. कोणी नवीन बघत तयार झालं का काय झालं? का काय मावर पितळ कुठं उघडं पडलं ते काय कळाना. बाबा खाला माग झाला, खाला माग आता. बाबा येऊ का? हा या या बालका. बाबा एक समस्या होती. आल्या आल्या बाबाच्या घंट्याला हात लावावा लागतो. काय समस्या बेटा? बाबा मला मूळ बाल होत नाही. मूळ बाळ होत नाही? हं. होई ना, का होत नाही? नाही आता लय वर्ष तुझ्या दोष आहे का तुझ्या नवऱ्या दोष आहे? ते काही माहित नाही. हं? माहित नाही ते. नाही का? नवरा तर असेल तर काही सांगता नाही येत. हा का? हा दुसरीकडे नाही कुठं प्रयत्न करून पाहिला? नाही दवाखाने करतोय आम्ही. मग काय सांगतो डॉक्टर? डॉक्टर म्हणे होईल आता होईल आता. बाई तुझ्या नशिबामध्ये 3 मुलं आणि 1 मुलगी. बाबा एक झालं पाहिलं 3च्या जाऊ दे ना. नाही होणार होणार, ठाम होणार. पण तुला बाबाचे धरावं लागते काय पायी. पाय तर धरा ना बाबा. जर झालं ना मूळ बाळ तर नेहमी धरल तुमचे पाय. पण झालं पाहिजे. होणार होणार 100% बाई. पण मग कधी बाबा होईल? कधी होईल का बाबा? का तारीख वार टिपून आहे का? त्याच्या करताय ना तुझ्या नवऱ्या दोष आहे का तुझ्यामध्ये दोष आहे? तुम्हाला शोधावं लागल. चालेल ना बाबा शोधू ना. हं? शोधू ना. लग्नाला किती वर्ष झाले तुझ्या? 4-5 वर्ष झाले. हा का? नवरा कुठे असतो? नवरा कामाला आहे. अच्छा. पण मग बाबा लवकर झालं पाहिजे. लोक लय बोला त्या काही माहिती. नाही नाही होई होई. बोल घंट्या बाबा की जय हो. घंट्या बाबा की जय. बस. घंट्या बाबा आहे काय? आशीर्वाद. घंट्या तुम्हाला माहिती का वर नाही खाली भाग दिली. खाली होती ना काय? हा तुम्ही पाहिलाच नाही. मी वर पाहत होतो. मग बापे माणसाला नाही का घंट्याचं दर्शन फक्त बायांना हा बाबा. पाहिले तर पाहिले. हं? पाहिले तर पाहिले. फक्त बायांना घंट्याचं दर्शन. हा हा बोला तुम्ही. काय रे बाबा? आम्ही आमचं सांगू ना. बाबा मग सांगा ना कधी होईल काय होईल काय करावं लागेल? बाई त्याच्या करता तुला भर रात्रीला 7 दिवस तुला नदीवर आंघोळ करावं लागल. नदीवर? आणि ती कशी वल्या करायची? वस्त्री तुला माझ्या मठामध्ये यावं लागल. हा का? आणि बाई तुझा मार्ग केला का तुला पोर तुझ्या नशिबात हायच आहे. चालेल बाबा मी करेन आंघोळ. हं? आंघोळ करेल. पण मग सोबत नवऱ्याला न्यायचं ना? हो नवऱ्याला नाही तर मग महाराजांना घेऊन जा. हा नाही नवऱ्याला महाराज हाताने पाणी टाकू शकतो महाराज. नाही नवऱ्यालाच नेते. अच्छा अच्छा. मग आंघोळ केल्यावर काय करावं लागेल? बाबाच्या दरबारात यायचं वल्या वस्त्री. हा का? ते तर नाही जमणार मग बाबा. काही मुक्कामी बिक्कामी राहावं लागेल. बाई, तर ते सांगा. तुला गाडीवाल्याला लगातार घरी- तुला 3 दिवस करावं लागणार आहे. 3 दिवस काय? लगातार करणार मी. काय करणार? मार्ग मार्ग तुझा. मार्ग का? मग येईल पण मग नवऱ्याला सोबत घेऊन येते. एकटी नवऱ्याला नाही. कशाला ती नवऱ्याला त्या बाबाला कसं करते? अगं बाई आश्रमात राहावं लागेल 3 दिवस. हा. आंघोळ करून राहिले आल्यावर. गाडी. आणि तो नवरा घरी पाठवून द्यावा लागेल. बाबा कसे काय मार्ग देतील पोरांचे? तुम्हाला माहितीच असतं. मग पोरांचे तू राहिले मार्ग काय गाडी? नवरा नसताना करावा लागत आहे. तू राहिले गाडी. मग घंट्या बाबा पासून तर पोरं काढली. पाय पाय पाय. आपल्या बकुळीना हा. माहित नाही का तुम्हाला? मग आजपर्यंत बाबांना जवळ 250,000 लोकांना पोरं दिलेली. तेच ऐकून आले बाबा. हा. बाबा येते मी मुक्कामी पण मग नवऱ्याला घेऊन येते. बाबा कोणतं घेत नाही, दिले तर तो सोडित नाही. बया हा हा. बाबा कधी खोटा बोलत नाही. हा बाबा पण मग नवरा नसताना पोरं कशी होईल? हा? पोरं अगं बाई मात्राच्या जोरावर तुला पोरं काढून देईन मी. मात्राच्या जोरावर. बया. बाई आपले मंत्र लई हाल. हा. जर मंत्र लागू पडला ना हा, तर तुला आहे ना 7 महिन्यात पोर पाडीन लगेच तुझं. बाबा घंट्याला थोडं वारं लागू द्या ना, तुम्ही लई लावून धरलाय. हा? हवा फुकत आहे का? नाही नाही ते वारं जाऊ द्या थोडंसं. वारं प्याऊ द्या ना त्याला. नाही नाही काय होतं वारं तो पिऊन गंजून जाईल वारं बाबा. पिऊन तो घंटा काळा पडत चालला बाई. हा ना. हा झाकलं ना तर तो ढवळा होतो आयुष्य. कसं काय डवळा होईल पार गंजला तो. याच्या करता जे पेशंट आले का हा. ते रातभर घंटा घसून काढी द्या.
हा का हा आता या बाईला 3 दिवस तेच काम का? ते कामावर बाई राहून धुवून ज्याला आल्या. लावला घंट्याला हात हा. बाबा करीन त्यांच्या परपंच मात. वाय बाई परपंचाची मातच होणार आहे आता पण हिची 3 दिवस माती करीन तेव्हा मात होईन परपंच. हा सोप्पा नाही बाबा. मी नाही ना बाबा 3 दिवस नवऱ्याला घेऊन येईन मी 3 दिवस एकटी काय जमणार नाही मला. अगं बाई, बाई येड्यापणा तुझ्या नको मध्ये करू. दोष आहे, तुझ्या नवऱ्या दोष नाही, तुझ्या मध्ये दोष ते आहे. तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगा आल्यावर माझ्या नवऱ्याला घेऊन येते मी सोबत. नाही, बाई इथूनच चालेल. बाई तुला गिरणाच्या दिवशी निमाराचं केलं एक जणांना. हा निम्याराचं तिला गिरणाच्या दिवशी एका जणांना निम्याराचं केले. मग याला कळू नये का गिराणी येणं दम काढावा सांगायचं मग काही आज तिनं करावा का तरी हा लय मोठी चूक करेल तो तेच ना गिरण पाहायचं त्याचं- गिराण काही येळ वखत आहे का नाही येळ न वखत आणि कोंबडं का खातो कुशल हा? करून घेतलं तो ते दुसऱ्या कोण काय केलं दुसऱ्या पण त्याचं तो मला बाबा काय सांगायचं. सांगू राहिला बाई ओ आज बाबा. आम्हाला काय माहिती काही सांगा त्या का तुझं तुम्ही दरबंधन केले दुसऱ्या दरबंधन. अच्छा हा, बंद केलं हे हो. काही काय सांगू राहिले बाबा. बाईचं फुटावलंय. बाबा काय करू मी मग ते सांगा लवकर. बाई तुला जर पोर लागत असेल तुला बाबाचा आश्रम राहावा लागल. राय बाई राय राय बाई नसेल गुणाची लागत. गेली आहे बाई गुणाची गेली आहे माणूस पोरासाठी माणूस काही करत बाई एवढं जीव आता काढायला मानावऱ्याला लागला. थांबायची पाळी आली. मानावरा मिळून ठेवून हा, द्या. जवळ राहिलं मला काय करावं? नाही माझ्यात नाही काही प्रॉब्लेम मानावऱ्यात अडचण आहे आता ते बाबा तिचा सांगायला. नवरा जर आणला तर पोर भयंकर नाही होणार, ही बाबा गॅरंटी घेणार नाही. तू जर एकटी जर आली ते 100%. 3 दिवसात आहे ना तुला काहीतरी फरकच पडणार लगेच. गल्ली बोळात बाबांना परसाद वाटलाय पोरांचा हो, गल्ली गल्ली बोळात. बोळात ती बाबाची जो प्रसाद आहे गली न पळात्यात कोणत्या हातात घंटे तर कोणत्या घंटे उघडे तर कोणते घंटे कुठं तर कोणते घंटे कुठं. तर काय सांगायचं बाबाचा प्रसाद आहे हा. गोरगरिबांना पोरं झाले ना मग काही ना अंगड आहे टोपडं आहे तर चड्डी नाही परिस्थिती असं त्याच्यामुळं बघा बाई मधून जर आली तर 2-4 दुपाव गेल्याशिवाय राहणार नाही असं त्यांना म्हणायचं होतं. हा ये 2 दिवस जर चुकून जर आली ना तू तर तुला पोरग होऊ शकत नाही. नाही मी 2 दिवसातच ही ही बाबाची काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे बाई. जवळ बॅग होते ना तोवर येत जायचं येते बाबा बरं. आणि तुला दिवसाड 2 दिवसाड 8-15 दिवसा बाबाचा घंटा पाहावाच लागेल. त्याच्याशिवाय पर्याय पाय नाही. पडा, हा, पाय. पर्याय नाही. बरोबर काही एक काम करते बाई का घंटा कापून ती तुझ्याकडे. नको बाबा घंटा. घंटा नका बाबा तिच्याने ना एवढे मार्ग धरवायचे नाही घंटा नाही देणार. परत तुम्हाला सांगते तिला तो काय घंटा तेवढा रोजचा ज्या पोहायचा नाही नाही का बाई मध्ये तिला लोळी द्यायची, लोळी घंटा नाही द्यायचा, लोळी द्यायची बघ. ती मधली का वाजणारी लोळी द्यायची. चालेल तुला बाई ज्यांना पाहिली बाबाची लोळी ती बाई झाली खुळी. 8 दिवस आपल्या आश्रमामध्ये येऊन राहती. पाहिलं का ज्याने पाहिली बाबाची लोळी ती बाई झाली पाहून खोळी आणि त्या बाबांना लगेच भरली बाईची झोळी. वा मग बाई त्याला जोडी भरून दे बाई तुझी झोळी भरायची घरी का मिटवायची. बाबा आता मानावर आलाच घेऊन येते मला काही समजत नाही मानावर आता आला मग का एवढं तू नवऱ्याच्या पुढे पुढे करू राहिली तुला नवराच लागत असेल, काला गाठ्या बाबा, काला गाठ्या धरायला. मग नको आता कोणतरी नवऱ्या सांगितलं कोणत्या होतं म्हणून तुला आलते पोरं बाबाकडे. म्हणत होतं, काला यायचं त्याचा घंटा वाजवायला तो बाबाला विचारायला आलते मी मीच फक्त. कारण त्या घंट्या बाबाला तू चिडून देऊ राहिली तुम्ही तुमचं तो जर घंटा बाबा जर रागावला बाई तर मग तिची बरगत नाही. मग तो घंट्यात आपल्याला त्याचं काही सोपं काम नाही. बरं जाऊ द्या बाबा त्या बाईचं काय मला 19-20 असेच एक बाईने घंटा तापून दिलता. एक बर्फाची लादी संपली घंटे बाबू दाबू दाबू हा. तरी घंटा बाबा गार झाला नाही. गार नाही झाला बाबाचा राग काही सोपं 3 इंचाचे ठणके दिले, इंचाचे ठणके घंटे बाबाला तरी घंटा बाबा थांबला नाही. आता तिचा पावर आहे तो. बाई. पावर लई कठीण बाई मेरे रिंगण घातलंय तुझ्या नवऱ्याकडून तुला पोर होऊ शकत नाही. बाई असं आहे का म्हणजे हा मग काय तुला पर्याय हात गाठ्या औषध पर्याय पर्याय नाही. रिंगणात तो घेतलं किती तर नवरा नवरा. आलाय बा? दादा रिंगणामध्ये फळ आहे हा. पण सुरकाटेल फळ आहे. हा. म्हणजेच नवऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम तुझ्या नवऱ्यात ते पाय ताजं फळ ताजं फळ आलं पाय, पाहिजे. ते पाय. हा. त्या बाई हे बाबा लगेच ताजं हे फळ आलं. बाबाच्या हे नशिबानं आलं. बाबाचं फळ. हा ये घंटा बाबाचं ताज आणि हे ये नवऱ्याचं. ये सुरकाटेल तुझ्या नवऱ्याचं. बिलच बाबा बिलबिल आहे हो हिच्या नवऱ्याचं. हा बिलकुल काहीच कामाचं नाही हा. ते नाकामी नाकामी ए बया. ते नाकामी त्या पाणी येत नाही पाणी. बाबा दाबूनच चिक नाही हा त्याच्यामध्ये. मग आता ते कोड पडलंय ना पाणी कसं पोर होईल कसं पोर होईल. मग सागवर बिगर पाण्याचं काय उपयोग आहे बिगर पाण्याचं फळ खाऊन काय करते पाण्याचं फळ जर खाल्लं तर खायला गोडी मग आणि घंटा बाबाचं जर तुला फळ भेटलं
तर आता काय सांगायचं. बाबा द्या जाऊ द्या तेवढं जा, जा, बाय, पुण्य घ्या बाबा, जा, जा. बाबा आता तिचं जाऊ द्या आता मावाला थोडं तुझं- आहे तुझं का? जायचं. ए, आपलं- सांगा. बाबा लई दवाखाने केले 12-12-24 वर्ष झाले दवाखाने करून पार वैताग आला. बाबा पाहिल्या दसम्या पाहिल्या भगत पाहिले वाणी पाहिले कुठंच गुण नाही आला. काय काय समजलं बाळगा. आता शेवट एकदा तुमच्या आले म्हणले माय मित्रीने झाले गुण आला म्हणले मी बी जाऊन पाहते बाई. मा मध्ये तर काही दोष नाही मानवल्यामध्ये अडचणी बरं तेवढी तुम्ही तपासा त्याची नाडी बिडी पाहून डॉक्टरना डायरेक्ट सांगितलं का तो नवऱ्याला होणारच नाही. बाई तुमचं नाव काय. माझं नाव आहे गजराबाई गजराबाई. महाविरिंगाने बाई तुमची पहिली पिशी काढावं लागल. काढावा लागन. धुवून काढावं लागल. धुवून डॉक्टर कडे. माई काला धुतो बाबा माई काला काढितो. अरे, बारे, बारे, तो बाबाच्या पुढे काला बोलत ती? याच काय तुम्हाला लाभरावानी वाढायचं ते वडा याच्यात अडचण सांगितली डॉक्टरनं. माई कुठे पिशी काढी सुटली ते रिंगण मोडा आणि याला रिंगणात घ्या. ते डॉक्टर सांगितले. इकडे डॉक्टर इकडे बाबा आहे गांठ्या बाबा. पारवाईचा हा. आला बाई मला तर एवढा सांगू बंड कर सांगू. जरा. बाई तुला जर संतती लागत असल हा, लागती ना बाबा मग. तर याला आहे ना हम्म. याला पावसर बिब्याचं तेल लागेल. बिब्याचं तेल हा चोळायला. चिड हा. बया बाबा मग बिब्याचं जोरीच दिलं तरी चालणार का? लय उत्तम लय उत्तम लय आहे ना उत्तम. हो. म्हणजे झालं तर झालं लंगार थोडं. मग त्या लंगाला पोर होता का? हा मग काय माहिती बाई आता बाई मला काय माहिती बाबा सांगतो ओ म्हणून. बाई बाबा पिशील बी आता. ओ बाई तुमच्या नवऱ्याला द्या बिब्याची धुरी. हा. तुम्हाला होते 7-8-10 पुरी. लय पोरी काढून काय करू बाबा. का काय चावड्या त्या बाई तुम्ही. एक पोरगानी एक पोरगी बाद झाली नाही तर एखादी पोरच बाद झाली. काय करायचे ते पोरं कोणचे येत सुटले शेवट पाणी पाजायला. बाई नवऱ्याचा पाहू नको अंत. हम्म, बघा हम्म. बाबाचे तू पकड पाय बाबा पैसे बस. तुला आहे ना किती पोर लागले बाबा काढून द्या तयारी. दे ना. बाबा कोण? बस. अहो घंट्या बाबा येतो तुम्ही काही डोक्यात येतं, काही चकली तुम्ही. नाही बरोबर आहे मग तुम्हाला नाही. तुम्हाला रिपेअर करायला आली नाही, नाही, तू सेवा करून दे. काय. बाबा सेवा बाई करून पोरं दे. होती कसे. तू दिसते लय भारी. हं, तुझ्या नवऱ्याचं सामान आहे बारीक. हा. आई. मानवऱ्याचं. हा बाबा, गांठ्याचं बाई तेवढं. मग आता काय तुमचं काय करायचं. हा? घंट्या बाबाची सेवा करायची घंट्या बाबा. तो काय करतो इकडे राहायचं? हा. पुढं लोटीत राहायचं असेल, पुढं. जमान का बाई तुझ्या सेवा. किती दिवस लागेल बाबा? 1.25 महिना माझ्या गादी उठवा. कवाय सर करी 6 महिन्यानंतर काय? 6 महिना काय तुमच्या इथेच थांबायचं. 10 दिवस त्यांच्या. येऊन जाऊन करा येऊन जाऊ. सारखं तो घंट्या वडीतच राहायचा चोळीत राहायचा का? हा. मग त्याच्यात खरी सरस होती. पण बाबा तू माग माग कार लागलाय घंट्या बाबा माग हात धुवूनच नको लागू मानवऱ्या दोष आहे. मला काहीच नाही सांगितलं बाबांनी. काढ रे चेटी काढ तुझी मला पाहतो काय दोष तुझ्या. जाऊ दाखव. हा द्या दाखवून. शेटी काढून. हा काय बाबा आता इकडं कोण बाय माणसं आता बसली. मला पार कटाळा आला पाहू पाहू तो आवालं त्याला बाबा इकडे बाय माणसं आहे जरा. असं काही नका चेड्या दाखव चढायला. ना बाबा त्याचा घंटे सारा गाव तू असं कर पाहू बाबा. राहिलं. गाठी बाबा मका चल तुला दाखवतो. थोडा बाबा असं सोडित नाही. नाही नाही तुला अशी एनर्जी होती का एनर्जी होती. नाही नाही. हा ती एनर्जीच पार गायब झाली बाबा. त्याच्या करताना याला खाऊन पॉवरच्या गोळ्या जाऊन टाक. पॉवरची गोळी पावड. पॉवरची गोळी झाला पॉवरची गोळी. पावरची गोळी हा का आला एनर्जी याला. त्याला त्याला एनर्जी आल्यावर काय होईल. बघ तो तुला पोरं होतील ना. मग मी काय सांगू राहिले सारे दवाखाने फिरून आले चारी धाम करून आले पार मला दवाखाना नवी गुण येईना आणि तुम्हाला पावरची गोळी सांगू राहिला. वान कुठे ग बाबाला सौर फाटा बोलायचं नाही. म्हणजे ए लय पुढे नको बोलू. पुढे नको बोलू म्हणजे बाबा सांगायचे ऐक ना. मग अडचण कोणामध्ये ती बरोबर येईल, ती- मार्ग कोणाला ती दे बरोबर ती सुटलाय. बाई गपची बसली पाहिजे ना. तिला तिचं काय पोरं खरंय तिला नवराच लागतोय नवऱ्याला संघ घेऊन पोरं व्हायना. ये मी बी नवऱ्याला संघ घेऊन आले मला नवरा संघच नीट व्हायचा आता. हा तुम्ही जर तू मी तसं घरावर गेले जाऊ पोरं. हं? गेले जाऊ पोरं. तोच्या ना मलाच व्हायना तेव्हा तिला कावा काढायचा आहे. ए बाई चालेल का? नको आहे मानावरा मला. पुढे. आहे घरी. अगं ते बाबा म्हणे दोष आहे त्याच्यात. नाही बाबा कोण उपचार आता नाही करणार. नवरा आल्यावर करेन. तो नवरा दोष आहे ना गं. नवरा बा- असताना नवऱ्याला घेऊन करायची करेल. त्यांना. नवरा आला का तुम्ही मग कार्यानं करेन देते बाबा नाही करेन. बाई मला ते काय नाही सांगते काय ना. नाही तिच्या नवऱ्याला कमी करीन. आहे का?
करीन बाई तुझ्या नवऱ्याचं करीन. नवरा आल्यावर पाहू काय मग इकडे बायको समोर नवऱ्याचं काय करायचे मार्ग ते करायला काय जड पण झाले का बाबा काहीच आहे काहीच आहे त्याला दुरीनं वाटकून टाकतो वर. वर अटकवणार. कवा हा तेव्हा तो मा पायदार आला ना त्याला डायरेक्ट दुरी बाजून वर वर जाणार बांधतो. अटकतो. म्हणजे काही इकडे तिकडे बांधणार आहे का दुसरीकच हा त्या वस्तू लांबली पाहिजे असं बांधणार आहे. ये बाया म्हणजे तुम्ही काय अशी तलवारच करून पाठीत हा हा त्याने का काय मला कोणाला लढायला नाही जायचं बाबा बरं मी पोरं काय लागा म्हणतो, ते दक्षिणा ठेवा बाबाची. काचे हे जे तो काढले ना काय पैसे मी काच काढली मी बाबा आले. आपण गेला का निवंत मोजी नसते असे मोकळे करून दे. माझ्याजवळ नाही बाई आता तुम्हाला बाई रात्रीच काढले. दे का बाई दक्षिणा दे तुझी. बाबा मी आता येते माझ्या नवऱ्याला घेऊन येईल तेव्हा दक्षिणा देते. आता दक्षिणा द्या तुम्ही त्यांचं पाहून घ्या आणि विचारून घ्या. मग तुम्ही मोकळे झाली का? मी आता माझ्या नवरा आला अगं बाई येते. मला तुझंही दाखवलं नाही त्याच नाही दाखवलं बाबा नाही. त्यांचं पाहा मी येते माझ्या नवऱ्याला घेऊन येते. बाई दाखव तुमचं मग काय. आता बाजू बाजूला काय करू? आपल्या गुन्ह्याची गेले आगे. मग काय दाखव ज्याने देण्याचं किती देते किती घ्यायचे असं. किती द्यायला आणि किती घ्यायला फिक्स गुण द्या मानवऱ्याला मी त्याचा पहिला घरी गेल्या वापर करून पाहते. बाई मानवऱ्याला कुठंच गुण नाही आला त्याच्यामध्ये अडचण सांगितली तुम्हाला जो बी मार्ग करायचा आणि जे बी औषध द्यायचं ते मानवऱ्याला द्या मी इडून घरी नेईन. त्याचा जर कार्यक्रम व्यवस्थित झाला मामानासारखा तर मी उद्या दक्षिणा द्यायला येईन नाही तर त्याला बी एरीत लुटून देते आणि तो इडे येऊन कार्यक्रम करीत. बाई पाय संध्याकाळी तुझ्या नवऱ्याची एनर्जी कशी काय. जरी एनर्जी आली तर बाबाला खरं मानायचं खोटं मान. फुकाट बाबाने एवढे लोकांना पोरं दिले का. आता हा दिन ना मला संध्याकाळी तुला झोप नाही येऊन द्याला तू झोप. मला अजून शरीरात अजून दिवस येऊन राहिला. हा फरकच पडला बरं. घरी चला ना. अर्धा तास झाला गाडी बसतो ना बाबाने आता काय खाली गुदगाले बसलेलं गुदगुल्या. मला ते राहिले हा का चालू आज आहे ना. चला मला पहिल्या गाडीनं बाबा हा. मी डायरेक्ट आता आमच्या दोनाचे 4 हात आहेत 4चे 6 जेव्हा होतील ना हा. मला असं कळालं का 4चे 6 हात होणार मी तुमच्यावाला पहिला घंटा धरायला. बस बस. चालेल चालेल. हो बाबा घंटा दाखवा. ये बाया लय लाभ जवळ घे जवळ. हा बालका हा. तू घे घंट्या दर्शन. नाही, मी नंतर गेलो बाबा. आता मला काय नाही मला लय कस करू राहिले. हा जाऊ का? चालेल चालेल. हॅलो दोन्ही गिरायक आले तिन्ही गिरायक आले एक जणांना काय 10 रुपये नोट खाली टाकली. तर आता कधी उधारच नाही टीप येतो नाही ती उधार आहे बळाली.